मंडळी, अनिताज फास्ट रेसिपी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर ना, आज आपण एक मजेदार रेसिपी करणार आहोत. तर बघा, कधी कधी आपल्याकडे ना पाहुणे येतात, अगदी वेळेवरच पाहुणे येतात आणि त्यांना जायचं पण असतं. मग आपण ना मनातच विचार करत असतो की काय करायचं, पाहुण्यांसाठी तर काही ना काही गोड करायलाच पाहिजे, हो की नाही. तर आपण इकडे तिकडे करून मनात विचार करत असतो की काय करायचं म्हणून. तर ना बघा, मी एक रेसिपी सांगते आहे, अगदी झटपट होणारी, अगदी घरातल्या साहित्यामध्ये आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. तर बघा, यासाठी ना थोडस तूप घालायचं. तूप साजूकच घाला, अगदी थोडस तूप घालायचं आहे. आणि थोडा खोबरा किस जो आहे ना, तो यात परतवून घ्यायचा. हा खोबरा किस आहे, तो घेते आहे मी. थोडासा तो तुपात परतवून घ्यायचा आहे. ही ना खूप जुनी रेसिपी आहे. तर आमच्या घराजवळ ना काकू राहायच्या. तर त्यांच्याकडे कधी पाहुणे आले तर नेहमीच ना त्या या पाहुणचारामध्ये ना ही रेसिपी करायच्या, हा पदार्थ करायच्या. तर आम्हाला खूप आश्चर्य वाटायचं की अरे, लवकरात लवकर आताच पाहुणे आले आणि यांचा पाहुणचार पण झाला, तर यांनी काय केलं असेल असं. तर ना त्यांनी ही रेसिपी एक दिवस आम्हाला सांगितली. तर अगदी झटपट होणारी ही ना मजेदारच रेसिपी आहे. बघा, लालसर झालेला आहे खोबरा किस, खूप जास्त परतवायचा नाही. तर खोबरा किस ना बघा आता लालसर भाजून घ्यायचा, थोडासा तुपामध्ये परतवून घ्यायचा. आता यामध्ये ना साखर घालायची. बघा, यात थोडी साखर घालायची. आणि ह्यात थोडं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे साखरेचा ना पाक करायचा. साखर जेवढी त्याच्यापेक्षा थोडं डबल पाणी घालून घ्यायचं. आता ही साखर ना ढवळत राहायची आणि विरघळू द्यायची, पाक होऊ द्यायचा, याला उकळी येऊ द्यायची चांगली. उकळी येऊ देते आता. बघा, पाकाला उकळी आलेली आहे. मस्त हा पाक ना उकळू द्यायचा. थोडासा आता घट्ट सरस ठेवायचा, पातळ पण नाही. झालेला आहे पाक. याला आता थंड व्हायला ठेवून द्यायचं, थोडा थंड होऊ द्यायचा आहे. तर बघा, हा आता ना थंड झालेला आहे, थोडासा कोमट झालेला आहे. यात काय करायचं, जो आपला खोबरा किस आहे ना, तो खोबरा किस यात घालून द्यायचा. बघा, आता आणि मिक्स करून घ्यायचा. थोडी वेलची पावडर पण घालते आहे. छान मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यात ना थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे. बघा, हा लिंबाचा रस आहे, हा थोडासा घालायचा. अगदी अर्धा लिंबाचा पण मी काढला होता रस,
पण त्यापेक्षा थोडा कमीच घालते आहे. याची आंबट गोड चव. आणि हा आता पदार्थ झालेला आहे तयार. तर बघा याचं नाव काय आहे, तर याला सुधारस म्हणतात. हा सुधारस आहे. झटपट पाहुणे आले आपल्याकडे आणि त्यांना जर जायचं असेल तर मग आता काय करायचं, तर हा गोड आंबट ना चवीला खूप छान लागतो. बघा हा सुधारस पोळी सोबत खूप छान लागतो, पराठ्यासोबत खूप छान लागतो. यासोबत ना तुपाचे पराठे करायचे. बघा तुपाचे यासोबत ना मस्त गरम गरम पराठे करायचे. आणि हा सुधारस, यामध्ये गोड आंबट वेलची पावडर पण आहे, खोबऱ्याचा किस पण आहे, तूप पण आहे, सगळे जिन्नस. तर हा पराठ्यासोबत द्यायचा पाहुण्यांना. तर बघा तुमच्याकडे पाहुणे आले ना तर करा झटपट हा पदार्थ आणि मला कमेंट मध्ये सांगा नक्की की पाहुण्यांना हा पदार्थ आवडला का. नक्की करा, याची चव खूप अप्रतिम अगदी वाटते. आणि मुलांना पण आपण कधी तुपाचा पराठा वगैरे टिफिन मध्ये देतो, तर त्यासोबत ना हा सुधारस नक्की द्या, मुलं पण खातील आवडीने. तर चला भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये. नमस्कार.